डिफरन्शिएशनचा आपण लेक्चर नंबर 10 झालेला आहे. आपण कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स मला लक्ष द्या. आपण कंपोजिट फंक्शनचे एक्झाम्पल्स आणि ते थेरम पाहिलेले. कंपोजिट फंक्शनची एक्झाम्पल्स आणि काय पाहिलेले आहे थेरम. आपला आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1 2 3 झालेला आहे. एक्सरसाइज 1.1 मधला 1 2 3 झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर 4 काय बघा क्वेश्चन नंबर 4. तर नवीन एक्झाम्पल्स आहेत पाय. जुन्या सिलेबसमध्ये असे एक्झाम्पल होते, नवीन सिलेबसमध्ये थोडे ऍड झाले ती पहा कसे. पहा क्वेश्चन नंबर 4. Find the values of a table of values of a table of values of f comma g comma f dash and g dash is given and the value दिलेत पाहिजे x च्या व्हॅल्यू that is 2 4 6 2 4 and 6. then f of x च्या व्हॅल्यू दिलेत पाहिजे f of x च्या व्हॅल्यू 135 then g of x च्या व्हॅल्यू दिलेत पहा g of x च्या व्हॅल्यू 6 4 2 then f dash of x च्या व्हॅल्यू दिलेत f dash of x that is derivative. This is the function and f dash of x its derivative that is -3 5 minus 4 and g dash of x is 4 minus 6 7 4 minus 6 7 ह्या व्हॅल्यू चार्ज दिलेले आहे चार्टच्या फॉर्मॅट मध्ये. चार्टच्या फॉर्मॅट मध्ये दिले आणि तुम्हाला व्हॅल्यू शोधायला फर्स्ट व्हॅल्यू शोधायला आम्ही देणे पहा. दॅट इज if r of x is equal to f of g of x find r dash of 2. Second if r of x is equal to g of 3 plus f of x find r dash of 4. Third if s of x is equal to f of 9 minus f of x find h dash of 4. Fourth one if s of x is equal to g of x find h dash of 6. पाय वेगळ्या टाइपचे सम्स आहेत पाय. सोपी पण आहेत, काही अवघड पण नाही. ओके या सम्स मध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्या व्हॅल्यू मध्ये ह्या x च्या व्हॅल्यू when x is equal to 2 when x is equal to 4 when x is equal to 6 हे f of x ची व्हॅल्यू. ओके f of x ची व्हॅल्यू 1 3 2 म्हणजे तुम्हाला x ची व्हॅल्यू 2 असताना f of x ची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ समजावतो तुम्हाला अर्थ पडले पाहिजे. x ची व्हॅल्यू 2 असताना f of x ची व्हॅल्यू 1 आहे. x ची व्हॅल्यू 2 असताना g of x ची व्हॅल्यू 6 आहे. x ची व्हॅल्यू 2 असताना f dash of x ची व्हॅल्यू -3 याचा अर्थ असं होतो. समजतं मला काय म्हणायचं? तुम्हाला चार्ट दिसतोय पण तुम्हाला तो रीड करता आला पाहिजे तरच तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज नाही करू शकत. समजतं मी काय म्हणतोय? जरा व्यवस्थित लक्ष द्या हे शिकून घ्या. जरा वेळ जाऊ दे कारण नवीन आहे. एक्झाम्पल घेतलं पटपट सॉल्व्ह केलं अशा टाइपचं नाही. हे जरा माइंड मध्ये तुम्हाला जर कळलं हे समजलं तुम्हाला व्यवस्थित समजलं तर नाही तरच तुम्ही सम सॉल्व्ह करू शकता, अदरवाईज सॉल्व्ह करू शकत. अदरवाईज तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही. कधीच नाही होणार. कळलं का मला काय म्हणायचं? ओके f of x ची व्हॅल्यू 2 असताना f of x ची व्हॅल्यू 1 आहे. x ची व्हॅल्यू 2 असताना g of x ची व्हॅल्यू 6 आहे.
x ची व्हॅल्यू 2 असेल f dash of x f dash of x ची व्हॅल्यू -3 आहे आणि x ची व्हॅल्यू 2 असेल g dash of x याची व्हॅल्यू 4 आहे. मग तसंच x ची व्हॅल्यू 4 असताना f of x ची व्हॅल्यू 3 आहे, x ची व्हॅल्यू 4 असताना g of x ची व्हॅल्यू 4 आहे, x ची व्हॅल्यू 4 असताना f dash of x ची व्हॅल्यू 5 आहे आणि x ची व्हॅल्यू 4 असताना g dash of x ची व्हॅल्यू -6. अशा पद्धतीने सगळं आहे. आता if r of x समजलं का, if r of x is equal to f of g of x then find r dash of 2. r dash of काय शोधायची 2, r of x दिलाय r dash of 2 शोधायचं. ठीक आहे, शोधू. कॅपिटल R of x is g of 3 plus f of x then find r dash of 4. ठीक आहे, शोधू. s of x एवढं असताना s dash of 4 शोधा, s of x एवढं असताना s dash of 6 शोधा. पहा इथं फंक्शन आहे r of x, त्याची डेरिव्हेटिव्ह r dash आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह इथं फंक्शन आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह इथं फंक्शन आहे, इथं त्याची डेरिव्हेटिव्ह इथं फंक्शन इथं त्याची डेरिव्हेटिव्ह. म्हणजे दिलेलं फंक्शन आहे आणि त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची. वेगळं असं काय नाही, डेरिव्हेटिव्ह काढायची, वेगळं असं काय करायचं नाहीये. लक्ष द्या. आता जे पहिलं गणित आहे पहा, पहिलं गणित ते गणित काय पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ r of x, इफ समजून घ्या, इफ r of x is equal to f of काय बनवू g of x, f of g of x, तर find r dash of 2, find r dash of 2. किती सोपं आहे तुम्हाला समजून. सगळ्यात महत्त्वाचं आन्सर मध्ये पहा r of x किती दिलं, r of x f of g of x दिलं. काय दिलंय, f of g of x दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर, हा दिला तुम्हाला r of x. सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे, f. सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोण आहे, f. त्याच्या आतमध्ये कोण आहे, g of x. म्हणजे आणि r चा r of x दिलाय. हा तर आपल्याला काय शोधलं, r dash of x शोधलात ना, r dash of x शोधायला लागेल आणि त्या x ची व्हॅल्यू 2 पुट करायला लागेल, तर मला हे शोधेल. r dash of 2 म्हणजे काय, r dash of x शोधला गेला पाहिजे पहिला आणि r dash of x एकदा शोधला गेला तर r dash of 2 मी शोधू शकतो व्हॅल्यू, नंतर x ची व्हॅल्यू 2 पुट करू. सगळ्यात पहिल्यांदा मला r dash of x पहिला फाइंड आउट करायला लागेल. मग डिफरन्शिएट with respect to x, differentiate with respect to x, that is r dash of x, that is r dash of, let's say r dash of x, differentiate with. सगळ्यात पहिल्यांदा कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, बाहेरचे फंक्शन. तुम्हाला मी आधी शिकवले कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं, कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेताना सगळ्यात पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनची काय घ्यायची, डेरिव्हेटिव्ह. ती घेऊन झालं तर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह काय करायचं, मल्टिप्लाय. समजतंय. मग सगळ्यात पहिल्यांदा f ची डेरिव्हेटिव्ह काय ना, f dash, f ची डेरिव्हेटिव्ह काय ना, f dash म्हणजे काय ना, f dash of g of x, f dash of g of x into आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. आतलं फंक्शन कोण आहे, g of x, त्याची डेरिव्हेटिव्ह कोण आहे, g dash of x, त्याने मल्टिप्लाय करायचं into g dash of x. समजतंय मला काय म्हणायचं. This is the answer. This is the answer. F dash of g of x into g dash of x. Okay. Now we have to find r dash of 2. We have to find r dash of 2. समजतंय मला काय म्हणायचं मला. We have to find r dash of 2. Put x is equal to 2. Put x is equal to 2. X is equal to 2 put त्यानंतर r dash of 2 is equal to f dash of g of 2, g of 2 into g dash of 2 into g dash of 2. मग f dash of g of 2 काय, x ची व्हॅल्यू 2 असताना g of 2 मी काय शोधतो, x ची व्हॅल्यू 2 असताना g of x ची व्हॅल्यू किती, 6. समजतंय मला काय म्हणजे, g of 2 ची किंमत कशी काढली, x ची व्हॅल्यू 2 असताना म्हणजे g of 2 च ना किती आहे, 6. मग g of 2 ची किंमत काय आहे, 6 into g dash of 2 ची, g dash of x ची व्हॅल्यू 2 असेल, g dash of x ची व्हॅल्यू किती, 4 into 4. अजून f dash of 6 म्हणजे x ची व्हॅल्यू 6 असताना, लक्षात बरं का, x ची व्हॅल्यू 6 असताना f dash of x ची व्हॅल्यू किती, -4. किती वेळा तो, -4. किती आला, -4 into -4 आणि 4 चौक किती, 16. that is minus आला r dash of, किती आला, r dash of, and this is the answer and this is the answer. एकदा व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या मी कसं सॉल्व्ह केलंय. The explanation is very very important. Explanation is very very important. Okay. पहा आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू. आता हे सोपं आहे. पहा हे सम सॉल्व्ह झालेले आहे फर्स्ट.
ओके सेकंड वन एक्झाम्पल पाहिलं सेकंड वन लक्ष द्या सेकंड वन दिलं काय पहा एक्झाम्पल काय पहा एक्झाम्पल इज व्हॉट if r of x is equal to g of 3 plus f of x g of 3 plus f of x find r dash of 4 find r dash of 4 ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची लक्ष द्या बघा आन्सर बघा बघा आन्सर सगळ्यात महत्त्वाचे r of x किती दिलं तुम्हाला r of x g of 3 plus f of x हा दिला g of 3 plus f of x एवढं दिलेलं आहे बरोबर आता हे x मधलं फंक्शन मी डिफरन्शिएट काय करायचं विथ रिस्पेक्ट टू x ओके डिफरन्शिएट with respect to x that is r dash of x r of x ची डेरिव्हेटिव्ह काय r of x ची डेरिव्हेटिव्ह काय r dash of x सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्ष द्या बरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट g सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे g सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे g त्याच्यामध्ये जे असेल ते असेल ओके मग लक्ष द्या बघा मग g of x ची डेरिव्हेटिव्ह काय g dash of x म्हणजे g dash of आतमध्ये जे आहे ते 3 plus f of x काय बघा 3 plus f of x into derivative of inner function d into derivative of d by dx of काय 3 plus f of x बरोबर मग आता g dash of 3 plus f of x into what derivative of 3 0 what derivative of 3 0 what derivative of x f dash of x किती बघा f dash of x क्या r dash of x हे काय आलं r dash of x this is r dash of x now put x is equal to किती फाइंड आउट करायचं आपल्याला r dash of 4 put x is equal to 4 that is r dash of 4 put करूंगा काय आलं g dash of 3 plus f of 4 into f dash of 4 that is g dash of 3 plus f dash of 4 x ची व्हॅल्यू 4 असताना f dash of x किती आलेला आहे f dash of x नाही सॉरी f of x किती आलेला आहे 3 किती आलेला आहे 3 into f dash of 4 x ची व्हॅल्यू 4 असताना f dash of x किती आलेला आहे 5 किती आलेला आहे 5 म्हणजे g dash of 3 आणि 3 किती 3 आणि 3 किती 6 g dash of 6 into 5 मग x ची व्हॅल्यू 6 असताना g dash of 6 किती आहे ना 7 into 5 किती बघा 7 into 7 5 35 this 35 this is r dash of and this is the answer व्यवस्थित बघून घ्या आपण सॉल्व कसे करायचं बाकी साईडला छोटीशी एक दोन मार्काला येतील पण त्याचा मीनिंग त्याचा अर्थ आणि ते समजणं खूप गरजेचं आहे समजणं मग त्याचं जे अंडरस्टँडिंग आहे द अंडरस्टँडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट समजतंय मला काय म्हणायचं हे अंडरस्टँड झाल्याशिवाय तुम्हाला सॉल्व होणार नाही सॉल्व करता येणार नाही समजतंय मला काय म्हणायचं ओके आता पहा एक नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याच्या पुढेच आहे पहा आता हे दोन सम आपण सॉल्व केली ओके दोन सम सॉल्व झाले द थर्ड वन इज व्हॉट if s of x is equal to f of 9 minus f of x, find s dash of 4. Find s dash of 4. S of x. If s of x is equal to f of 9 minus f of x, find s dash of 4. Find s dash of 4.
ओके, हा एस ऑफ एक्स आहे बरोबर ना. हे दिलंय आपल्याला एस डॅश ऑफ 4 शोधायचं. एस ऑफ एक्स काय दिलंय बघा, एस ऑफ एक्स इज इक्वल टू काय एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ 9 मायनस एफ ऑफ एक्स. नाउ डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. नाउ डिफरेंशिएट with respect to x, that is a dash of x, that is consider s of x is equal to f of 9 minus f of x differentiate with respect to that is s dash of, that is s dash of x. Okay, मग आता मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा बाहेरच्या फंक्शनची काय घ्यायची डेरिव्हेटिव्ह, that is f dash of 9 minus f of f dash of 9 minus f of x into dy dx of आतमध्ये कोणतं फंक्शन आहे 9 minus f of x, 9 minus f of x. now f dash of 9 minus f of x हे तसंच into what is derivative of 9 0, what is derivative of 9 0 minus what is derivative of x f dash of x. ओके, आणि हा आला h dash of x, हा काय आला h dash of x. h dash of x आल्यानंतर आपल्याला काय शोधायचं h dash of 4, आपल्याला काय शोधायचं h dash of 4. मग put x is equal to 4, put x is equal to 4, x is equal to 4 put केल्यानंतर h dash of 4 काय बनवू h dash of 4, that is f dash of 9 minus f of 4, 9 minus f of 4 into minus f dash of 4, minus f dash of 4, minus f dash of 4. हे पुट केल्यानंतर लक्ष द्या बरं का, हे पुट केल्यानंतर f dash of 9 minus x ची व्हॅल्यू 4 असताना f of x ची व्हॅल्यू किती, x ची व्हॅल्यू 4 असताना f of x ची व्हॅल्यू 3, 9 minus 3, ही व्हॅल्यू f of 4 ची व्हॅल्यू 3 into minus f dash of 4, x ची व्हॅल्यू 4 असताना f dash of x ची व्हॅल्यू किती 5, that is minus 5, that is f dash of 9 minus 6 into minus 5. आणि x ची व्हॅल्यू 6 असताना f dash of x ची व्हॅल्यू किती, f dash of x ची व्हॅल्यू minus 2 किती आहे, x ची व्हॅल्यू 6 असताना f dash of x ची व्हॅल्यू किती minus 2, म्हणजे -4 -5 5 चौक 20, that is 20. This is h dash of 4. This is h dash of 4 and this is the answer. This is the answer. व्यवस्थित बघून घ्या सॉल्व कसे केले, नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आन्सर येणं गरजेचं आहे, आन्सर समजणं व्यवस्थित येणं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे, तिसरं एक्झाम्पल सॉल्व झालं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 त्याचंच आहे, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. ते सॉल्व करायचा प्रयत्न करू आपण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. काय दिलं त्यांनी, if s of x is equal to g of x is equal to g of x, then find h dash of 6, then find h dash of 6. s of x is equal to g of x, then find h dash of 6. अतिशय सोपं एक्झाम्पल समजून घ्यासाठी आन्सर s of x किती दिला, s of x is equal to g of x, काय दिला g of x. फंक्शन x मधले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, काय बनवणार डिफरन्शिएट, लक्ष द्या बरं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, that is h dash of x, that is h dash of x. सगळ्यात बाहेरच्या फंक्शन मध्ये g, त्याची पहिली डेरिव्हेटिव्ह घ्यायची. व्हॉट इज द g of x, that is g dash of x, बरोबर. नंतर d by dx of g of x, आतल्या फंक्शनची काय घ्यायची डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय ना g dash of g of x into what is g of x, g dash of x. काय मानो g dash, हा आला h dash of x, हा काय झाला मानो h dash of x, हा आला h dash of x. h dash of x झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय शोधायचं, h dash of 6. काय शोधायचं, h dash of 6. put x is equal to 6, put x is equal to 6. h dash of काय होणार आहे 6, h dash of 6, that is g dash of g of 6
into g dash of 6. That is g dash of g of 6 ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू 6 असताना g of x ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू 6 असताना g of x ची व्हॅल्यू 2 येते. इथे 2 आला. नंतर g dash of 6 x ची व्हॅल्यू 6 असताना x ची व्हॅल्यू 6 असताना g dash of x ची व्हॅल्यू काय? g dash of x ची व्हॅल्यू 7. इथे 7. आणि x ची व्हॅल्यू 2 असताना x ची व्हॅल्यू 2 असेल बघा आता. g dash of 2 शोधायचं नाही. x ची व्हॅल्यू 2 असताना x ची व्हॅल्यू 2 असताना g dash of x ची व्हॅल्यू किती? 4. ची व्हॅल्यू काय? 4. आणि 7 ची किती बघा मग 28. हा आला h dash of 6. हा आला h dash of. This is the answer. This is the answer. This is the last example that we have done here. Okay? The first, second, third and fourth. हे 4 example by using this chart आपण काय केले बाळांनो सॉल्व्ह केली. अतिशय सोपं सरळ एक्झाम्पल आहे. काही अवघड नाही एक्झाम्पल. आलं लक्षात? ओके? दिस क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट केलेला आपण. क्वेश्चन नंबर 5 घेऊ पहा आपण याच्यात. सेम ह्या टाइप्स आहे. इम्पॉर्टंट आहे. ओके? नवीन सिलेबस मध्ये ऍड झालेले सम्स आहेत पाहणे. जुने सिलेबस पुढेच नव्हते सम. पूर्ण त्यांच्या पद्धतीने चार्ट वाईज त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची हे कन्सेप्ट नवीन आलेला आहे. तर तो समजून घ्या व्यवस्थित. ओके? त्यामुळे एकदम डिटेल मध्ये हळूहळू शिकवलेले तुम्ही चांगलं समजून घ्या. आलं लक्षात? ओके? आता नेक्स्ट सम पहा. आधी कुठेही कोणत्याही सिलेबस मध्ये ही एक्झाम्पल नव्हती राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन. Next question, that is question number 5 ना. answer हमने assume that f dash of 3 is equal to minus 1 g dash of 2 is equal to 5 and g of 2 is equal to 3 and y is equal to f of g of x then dy by dx at x is equal to 2 is equal to what? dy by dx at x is equal to 2 is equal to what? Okay? आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला दिलंय काय गिवन मध्ये काय तुम्हाला f dash of 3 दिलाय. किती दिलाय? -1. तुम्हाला दिलाय काय g dash of 2 दिलाय. किती दिलाय? 5. तुम्हाला दिलाय काय g of 2 दिलाय. किती दिलाय? 3. आणि तुम्हाला एक फंक्शन दिले. तुम्हाला काय दिले? फंक्शन दिले. आणि तुम्हाला शोधायचं dy by dx. पण dy by dx शोधायचं आहे x at x is equal to 2 शोधायचं आहे. ओके? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला y किती दिलाय? गिवन आहे. काय म्हणून y is equal to किती दिलाय? f of g of x. y is equal to काय दिलाय? f of g of x. अतिशय सोपं आहे गणित. लक्ष द्या बघा. आता लक्ष द्या बघा सगळ्यांनी. ओके? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. That is dy by dx. सगळ्यात बाहेरचं फंक्शन कोणतं? f. पहिले त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. मग काय येणार? f dash of g of x. नंतर बाहेरच्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घेऊन झाल्यानंतर आतल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं इनटू d by dx of आतमधलं फंक्शन कोणतं आहे? g of x. आतमधलं फंक्शन कोणतं आहे? g of x. म्हणजे f dash of g of x इनटू what did g of x? g dash of x. हा आला dy by dx. हा आला dy by dx. पण dy by dx मला शोधायचं आहे. पण at x is equal to 2 शोधायचं आहे. मग x ची व्हॅल्यू किती पुट करायची? 2. मग dy by dx at x is equal to 2 is equal to जिथे x is equal to 2 व्हॅल्यू पुन्हा म्हणजे f dash of g of 2 into g dash of 2. ओके? मग is equal to और खाली मी सॉल्व करतो f dash of g of 2 ची व्हॅल्यू किती? g of 2 ची किती व्हॅल्यू? g of 2 ची 3. g of 2 ची व्हॅल्यू किती? 3 इथे पुट g dash of 2 ची व्हॅल्यू किती? g dash of 2 ची व्हॅल्यू 5 दिली. किती दिली? 5 दिली. आणि तर f dash of 3 ची व्हॅल्यू दिली बघा. काय होते f dash of 3? f dash of 3 ची व्हॅल्यू दिली -1. म्हणजे -1 into 5. आणि फायनल आन्सर किती येणार? -5. And this is dy by dx and this is dy by dx at x is equal to is 1 is -1. 5 is 5 is -5. 5 is -5 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 is -5. 5 is
dy by dx x equal to is -1. This is not answer. This is the answer. And this is the main thing. येते लक्षात अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 संपलेला आहे. आणि हे नवीन आलेले सम्स आहेत, नवीन आलेल्या कन्सेप्ट आहेत, ज्या काय अवघड नाही अजिबात. अतिशय सोप्या कन्सेप्ट आहेत त्या व्यवस्थित करून घ्या. आलं लक्षात? ओके, थँक्यू.